महाराष्ट्रामधील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या करण्यात आली। आरोपीचा बंगळुरू पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। ससूरमधील उपचारानंतर राकेश खेडेकरचा ताबा बंगळुरू पोलिसांनी घेतलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी बंगळुरू पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। हत्येनंतर पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकल्याची घटना। गौरी सांबरेकरची पतीकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पती राकेश खेडेकरनंच गौरीची हत्या केली आहे। बंगळुरूतल्या भाड्याच्या घरात हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला। गौरी राकेशचा 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता। गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी होती। हत्येनंतर राकेश खेडेकरनं गौरीच्या कुटुंबाला फोन करून हत्या केल्याची माहिती दिली। आपल्या वडिलांनाही त्यानं गौरीची हत्या केल्याचं सांगितलं। मेरे लड़के का फ़ोन आया ना, मेरे लड़के का फ़ोन आया कि मैंने ऐसा किया है। वो बहुत झगड़ा कर रही थी मेरे साथ। 2-4 दिन पहले उसकी लड़की की माँ को भी उसने फ़ोन किया था कि मेरे को बहुत तकलीफ़ दे रही है करके। तो उसकी माँ ने भी उसको समझाया क्योंकि उसकी माँ जो है लड़की की वो मेरी सगी बहन है। त्यानंतर राकेश खेडेकर मुंबईला आपल्या घरी येण्यासाठी निघाला। राकेशनं संध्याकाळी बंगळुरूतल्या घरमालकालाही फोन करून हत्या केल्याची माहिती दिली। घरमालकानं याची माहिती पोलिसांना दिली। बंगळुरू पोलिसांनी राकेशचा शोध घेण्यास सुरुवात केली। राकेश महाराष्ट्रात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली। त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर शिरवळजवळ आरोपी राकेश खेडेकरला पोलिसांनी अटक केली। राकेश खेडेकरनंही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। उपचारासाठी राकेश खेडेकरला सध्या पुण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आरोपी राकेश खेडेकर बंगळुरूतल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता। गौरीनं मास मीडियाचं शिक्षण घेतलं होतं। गौरी ही सध्या नोकरीच्या शोधात होती। दोघांमध्ये सातत्यानं वाद होत होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे। फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी पेलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। त्यांना सध्या आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना गिळ्याचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय। बाकी तशी प्रकृती ठीक आहे।